गुड मॉर्निंग. तर आता डे 2 आहे आपला. आपण काल संध्याकाळी पोचलेलो रिसॉर्टला हरिहरेश्वरला. तर संध्याकाळी आम्ही स्विमिंग पूलमध्ये मस्ती केली, डिनर केला रात्री आणि झोपलो आणि सकाळी उठलो. आज आमचा प्लॅन आहे की हरिहरेश्वर टेम्पल कवर करायचं आणि मग बीच वगैरे संध्याकाळी कवर करायचं. आणि तिकडे अजून काय फोर्ट वगैरे आहे, हरिहरेश्वर फोर्ट वगैरे, ते सगळं कवर करायचं आज प्लॅन आहे. तर आज शॉर्ट राईड आहे म्हणून जॅकेट वगैरे काय घातली नाही. तर आमचं असं रिसॉर्ट आमचं वरती होतं, स्टे ॲक्च्युली लांब होतं, थोडं आतमध्ये होतं, पण भारी स्टे आहे. नंतर परत संध्याकाळी मी तुम्हाला स्टे दाखवतो हॉटेलवर पोचल्यावर. काल वेळ नाही भेटला दाखवायला. मस्त असं माउंटन चढून वरती पुढे वरती घाटावर येते आणि तिथून व्ह्यू स्विमिंग पूलवरून काय व्ह्यू आहे माहिती आहे, भारी व्ह्यू आहे एकदम. सी व्ह्यू रिसॉर्टचं नाव आहे ॲक्च्युली. हे हरिहरेश्वरचं इकडे लाईक हार्डली किती 7 किलोमीटर हरिहरेश्वर टेम्पलवरून, 10-12 किलोमीटरच आहे, जास्त लांब नाही आहे. आता हे खाली रोडला कनेक्ट करू आपण. ॲक्च्युली वरती तिकडे मायनिंग पण आहे, मायनिंग साईट आहे वरती. ते रिसॉर्टच्या इथे जवळ वरती मायनिंग साईट आहे. रात्रभर ट्रक सारखे इथून तिकडे इकडून तिकडे धावत होते. 25 ते 30 ट्रक होते वरती. ते सारखे म्हणजे त्यांच्या रात्रीतच चालतं ना मायनिंगचं. मायनिंगसाठी रात्रीचे पूर्ण रेती वगैरे घेऊन जात होते खाली. मी तेच विचार करतो, ही 2-2 मिनिटांनी ट्रकचा आवाज येतोय. सगळे ट्रक्स येतात जातात आहे. मजा आली, मस्त स्टे. आज आपली छोटी राईड असणार, जास्त पण आपण लांब नाही जाणार, कारण इकडे पेट्रोलचा सीन आहे. आसपास कुठे पेट्रोल पंप नाही आहे, डायरेक्ट 20-25 किलोमीटर लांब पेट्रोल पंप आहे. सो त्याच्या हिशोबाने आपल्याला प्लॅन करायला लागणार की कुठे फिरायचं आहे. आय थिंक आम्ही आज जिथे जातो आहे तिकडे पेट्रोल पंप भेटेल, मग टंकी फुल करणार पेट्रोल. म्हणजे मग आपल्याला विचार करायची गरज नाही, मग डायरेक्ट उद्या निघायचं आहे ना संडेला, मग काय आपल्याला रस्त्यात भेटणार आहेत. आम्ही आता कोस्टल रूटने आलेलो, आता परत जाताना आम्ही मुंबई गोवा एक्सप्रेसवेने जाणार. बिकॉज कोस्टल रूट चांगला आहे, बट थोडासा पार्ट त्याचा थोडा पण नाही, म्हणजे 40% खूप घाण आहे कोस्टल रूटचा. अलिबागवरून जो चालू होतो ना तो मुरुडपर्यंत खूप घाण आहे. त्याच्यानंतर जो पुढे मुरुडचा पुढचा रोड आहे ना तो मस्त आहे. जो मुरुड बीच वगैरे आहे ना पुढे, तो हरिहरेश्वर वगैरे, ॲक्च्युअल कोस्टल रोड ना तिथूनच चालू होतो मुरुडवरून. बिकॉज तिथूनच चांगले रोड चालू होतात. आणि तिथून तुम्ही म्हणजे मुंबई गोवा एक्सप्रेसवरून पण आतमध्ये मुरुडपर्यंत आलात ना, तिथून पण चांगले मस्त व्ह्यू भेटणार आहे. बघा तुम्हाला दिसत असणार काय भारी व्ह्यू आहे लेफ्टला. आता झाडं आहेत आता म्हणून दिसत नाही, थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल. आमचा प्लॅन सकाळी लवकर निघायचा होता, बट असं आपण सगळे फॅमिली ट्रिप, असं आम्ही फॅमिली ट्रिप करून आलो आहे ना, मग सगळ्यांचं आंघोळ नाश्ता वगैरे त्याच्यात वेळ निघून गेला आणि कधी 11 वाजले कळालंच नाही. क्या बात आहे. त्या हायवेवरून जाऊन आम्ही कंटाळलेलो, मग आम्ही विचार केला जरा काहीतरी असं मस्त रोड भेटू दे, मग आम्ही असा हा रूट प्लॅन केला. मस्त असं हायवेवर काय रोड असतो, ट्रक्स असतात, बस तेवढंच सरळ सरळ जात राहा. हे कसे ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात इकडे, ते आपल्याला फेस करता आली पाहिजे. आणि बाजूला एवढं मस्त हे बघा, वाव काय कापूस, झाडाला कापूस लागलेला. आजूबाजूला मस्त हिरवगार दिसतं अशा रोडने गेल्यावर. अजून काय पाहिजे आपल्याला, फिरताना हेच सगळं पाहिजे. चांगले रोड,
निसर्ग बघायला भेटेल. आणि काय हे फेरी आहे इकडे आय थिंक त्या साईडला जाण्यासाठी. बाय याच रोडला काल मी थांबलेलो फोटो काढण्यासाठी. फक्त पेट्रोलचे इश्यू आहे, पण इकडे आपल्याला ब्लॅकमध्ये भेटतं पेट्रोल. सो काय इश्यू झालं तर 1-2 लिटर भेटतं पेट्रोल. म्हणजे त्या पेट्रोलमध्ये आपण पेट्रोल पंपपर्यंत पोहोचू शकतो. तर ते एक चांगलं आहे की म्हणजे ब्लॅकमध्ये बॉटलमध्ये पेट्रोल भेटतं. इथे गाववाले तसेच करतात, ते लोक पेट्रोल स्टोअर करून ठेवतात. म्हणजे त्यांना कधी गरज लागली तर ते लोक ते यूज करतात. क्या बात आहे. काल तर आमचा प्रवास एवढा मोठा झाला ना, एवढा आम्ही स्टॉप्स घेत घेत आलो ना भाई, असं वाटत होतं की या टाईममध्ये मी नॉर्थला कुठे गेलो असतो तर कुठपर्यंत पोचलो असतो. एवढे आम्ही सकाळी विचार करा ना, आम्ही सकाळी किती वाजता 5:30 वाजता निघालेलो आणि आम्ही लंच वगैरे सगळं करून इकडे पोचलो किती 3 वाजता 4 वाजता पोचलो आम्ही. 4 वाजता सकाळी तर 1 तास आमच्या नवी मुंबईतच गेला. आम्ही नवी मुंबईवरून वाशीवरून स्टार्ट केली राईड आणि कळायला माझ्या टायरमध्ये ते वॉल असतं जिथे आपण हवा भरतो, ते वॉलच पूर्ण खराब झालेलं. मग ते हवा लीक होत होती तिथून. मग तिथे सकाळी सकाळी पंक्चरवाला शोधण्यासाठी आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. मग नंतर कुठे कळंबोली सर्कलच्या इथून पुढे आपल्याला भेटलं पंक्चर ठीक करणारा. नंतर कुठे ते वॉल बदलला. नंतर मग आम्ही जसं निघालो तसं ट्रॅफिक भेटलं आम्हाला अलिबागच्या इकडे. मग नंतर जेट्टीच्या इथे गेलो. जेट्टी सुटली आमची 12 वाजताची होती. 1 तासाला जेट्टी असते. मग आमची 12ची होती. आम्ही 10 मिनटासाठी आम्ही लेट झालो आणि आमची जेट्टी सुटली. मग आम्ही तिकडे 1 तास थांबलो. 1 वाजताची जेट्टी पकडली. मग जेट्टीवरून दिघी पोर्टला आलो. दिघी पोर्टचं इथून मग आमचं 1 तासावर होतं स्टे. मग तिथून आम्ही विचार केला आता दुपार झाली काय ते लंच करून आपण जाऊ, कारण स्टे खूप लांब आहे. आणि मग स्टेमध्ये गेल्यानंतर मग आपल्याला लंच करायला भेटणार नाही, खूप लेट होणार आपला. मग आम्ही लंच केलं. नंतर मग आम्ही तिथून मग 4 वाजता आम्ही तिकडे पोचलो. लंचमध्ये मस्त फिश खाल्ली, फिश थाई. आता इथे मंदिरमध्ये जाणार मग म्हणून आम्ही पहिलं मंदिरला जातो आहे. त्याच्यानंतर लंचमध्ये आम्ही नॉनव्हेज खाणार. मग असं मंदिरला जाऊन आल्यावर चालतं, पण मंदिरला जायचं पहिले नाही खायचं असतं. आमच्यासोबत कार पण आहे. मग आमचं सगळं सामानचं सॉर्टेड आहे, सगळं कारमध्ये टाकलं आहे आम्ही मोकळे फिरतो आहे. नाही तर कार नसली असती ना तर आपल्याला सगळं सामान घेऊन फिरा. सगळं टँक बॅग वगैरे पण मी तिकडेच ठेवली हॉटेलमध्ये. मग काय इश्यूच नाही, डायरेक्ट चालवा. चला आता आपण रोड बघितले खूप सारे. आता आपण डायरेक्ट टेम्पलला भेटू, दर्शन करू. तर आपण आता पोचलो आहे हरिहरेश्वर टेम्पलला. इकडे आता कर शिट दीदी ये. तर हे मेन एंट्रन्स आहे, श्री क्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर मंदिर. तर इथून एंट्रन्स आहे. आपलं आता 20 मिनटाचं वरती चढून जायचं आहे. भाई ट्रैकिंग होने वाला है इधर भी. चलो अभी चढ़ के जाते कुछ. हाँ गरम गरम लग रहा है चटका. ऊन खूप आहे, चटका लागतोय. लेट्स गो. एक मिनिट तुम्ही खूप मोठी लाईन आहे यार, वेळ लागणार आपल्याला. गरम होणार आहे खूप.
चला लाईनमध्ये हळूहळू पुढे जाऊया. बघूया किती वेळ लागतो आपल्याला. हॅलो, वेलकम टू हरिहरेश्वर. ते मराठी बोल. हरिहरेश्वर मध्ये तुमचं स्वागत आहे. विमल बोलो दुबागीत. नको मला पण घे. त्याला पण घे. आयुष हाय बोल. हाय कान टोपीवाला असतो. गुदगुलीच कर तू फक्त. बघ तुझे पडले गॉगल. हार्ट बनव. हार्ट बनव. हार्ट बनव. हार्ट बनव. अरे वा क्या बात आहे. ये सारंगे. तर आता आपलं दर्शन झालं आहे आमचं. इथे आम्ही व्ह्यू बघायला आलो. काय मस्त दिसतं मंदिरच्या इकडूनच. हे बघा होऊ शकतं. मस्त दिसतंय इकडून. अशी लाटा येतात आहे. इकडून एवढा मस्त व्ह्यू आहे. तर वरतून अजून किती मस्त व्ह्यू असणार. हे बघा क्या बात आहे. वाव. असं चढणं वरती जाण्यासाठी मस्त चढत चढत वरती जाऊ. आता किती वाजले. थोडंसं ऊन भेटतंय आपल्याला. ऊन लागतंय. 1:30 झाले. मला तर वाटते इथेच लंच करायला लागणार आपल्याला खाली कुठेतरी. नंतर मग संध्याकाळी सनसेट बीचवर बघणार आणि मग बॅक टू हॉटेल. आता मूवी आलेला ना त्याच्यात तो सीन होता तो इकडचाच आहे. हरिहरेश्वर मंदिरच्या इकडे परिक्रमा तिकडे. तर आता आपण वेलास फोर्टला जातोय. तिकडे वेलास बीचला टर्टल फेस्टिवल बघायला जातोय. टर्टल हॅचिंग. जेटीमध्ये बसलोय. किती वाजले. रात्री 8-9 वाजता. 5:10 झाले. 5:30 बघूया आपल्याला भेटते की नाही. 5:30 टर्टल फेस्टिवल हॅचिंग आहे. ते नंतर मी लेट्स सी. तेवढं त्या बस अगदी त्याच्या रांगेत येत होती. त्याला पटकन हात असं दाखवून जाम ऊन आहे इकडे. जाम गरमी आहे. उचललं आणि इतकी जवळ जोरात आताच लंच केलं आम्ही. फिश खाल्ली ॲज युजल. आपल्यालाच बस उडवायची एवढं होतं आणि ते उचललं. शिट यार. आम्ही आलो बीचला आणि ते वेळ संपला. तर टर्टलला सोडून दिलं पाण्यात. पण माझा दुसरा भाऊ होता त्यांनी काढले व्हिडिओज. मी टाकेल या ब्लॉगमध्ये. शिट यार मिस झालं यार. लवकर आलं पाहिजे होतो. शे थोडं लवकर आलो असतो ना आम्ही. अरे एवढं ट्रॅफिक होतं ना तिकडे. भेटलं असतं आम्हाला.
दे. अरे बघू तर दे अरे. आपण टाकूया ब्लॉगमध्ये. शी यार किती मिनटं झाले आम्ही लेट. बाय. तुम्ही तो गेला आणि जस्ट तुम्ही आले. शेट अजून थोडा लवकर धावत आलो असतो ना दिसला असता आम्हाला. इट्स DJ ॲक्शन 4. पाण्यामुळे परत नाही. भाई संध्याकाळचं तुम्ही येत असेल टर्टल हॅचिंग बघायला तर प्लीज लवकर या. 5:30ला चालू होतं टर्टल हॅचिंग संध्याकाळी आणि सकाळी 8 की 8:30ला चालू होतं. भाई मी तर बोलतो सकाळीच या, पण सकाळी प्रॉब्लेम आहे की जेट्टी लेट चालू होते. मग तुम्हाला त्या साईडने यायचं असेल तर तुम्हाला खूप वेळ लागणार. सो सकाळी तर पॉसिबल नसणार. तुम्ही ॲक्च्युली तिकडून येत असेल तर त्या साईडने जेट्टीने येत असेल ना तर तुम्हाला सकाळचं भेटणार नाही, संध्याकाळचंच भेटणार. आणि संध्याकाळी एवढं ट्रॅफिक भेटणार ना तुम्हाला, निघायला तुम्हाला प्रॉब्लेम होणार. आणि तुम्ही त्या साईडला स्टे असणार तुमचं, दुसऱ्या जेट्टीवरून तुम्हाला त्या साईडला जायचं असणार. आता आम्हाला इश्यू होतो आहे, आमचं स्टे आहे ते जेट्टीने आम्हाला त्या साईडला जायला लागणार. नाही तर अदर वे खूप फिरून जाणार आणि त्याच्यात पेट्रोल वेस्ट होणार. आणि पहिलेच आमच्याकडे कमी पेट्रोल आहे आणि इकडे पेट्रोल पंप जवळपास कुठेच नाही. हो आता तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्ड होत आहे. तर हाय बोला. हाय. हो मुंबईवरून आले. हो थांबा देतो आम्ही मध्ये. हो 300 किलोमीटर आहे. ते काय झालं तिकडे खूप गर्दी होती ना, आम्ही फेरीने आलो. आमचं राहायची सोय तिकडे त्या साईडला आहे, हरिहरेश्वरच्या इथे. आम्ही ते जेट्टीच्या पार्किंगमध्ये गाडी ठेवली आहे. हो भाई क्या एडवेंचर हो रहा है हमारे साथ. लेफ्ट में पानी है, इतना सा रोड, नो लाइट, सिर्फ फॉग लाइट के भरोसे हम लोग चल रहे हैं. फक्त फॉग लाईटच्या भरोसे आम्ही राहतो आहे. मागे बाईक आहे त्याच्याकडे लाईट आहे पण ती पण स्ट्रॉंग नाही आहे. आणि हा फॉग लाईटचा फ्लो एवढा बकवास आहे ना भाई, खरं बोलू तर काहीच नाही दिसत मला समोर. बघ कोणती लाईट लावू तेच नाही कळते. या लाईटनी थोडं तरी दिसतंय पुढचं.